आज मी तुमच्यासाठी स्पेशल घोंटा सासव ही रेसिपी घेऊन आलेली आहे. अप्रतिम लागते. आमची गेली रेसिपी असा बरी लागता चविक आणि तुम्ही कोणती भाजी करा साईडला हे एक आंब्याचं घोंटाचं सासव द्या. आहा, नुसता तोय भात म्हणजे फोडणीचं वरण भात आणि हे घोंटाचं सासव अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. आता आंब्याचा सीझन सुरू आहे आणि माझी स्पेशल मँगो सिरीज सुरू आहे. त्याच्यामध्ये हापूस आंबा तर आहेच किंवा केळी आंबा, खूप सारे आंब्याचे प्रकार असतात. पण एक चोखून खायचा आंबा असतो म्हणजे त्याला आम्ही आमच्या आमगेल भाषेमध्ये आम्ही घोंट म्हणतो त्याला. तर ही कशी असतात कापून खाल्ली जात नाहीत आणि समजा जर तुम्हाला इझिली अवेलेबल होतात पण मुलांना जास्त आवडत नाहीत. पण आमच्यामध्ये याला खास डिमांड आहे. कारण का म्हणजे याच्यापासून आम्ही खूप सारे पदार्थ बनवतो. मी खूप साऱ्या रेसिपीज ऑलरेडी आपल्या मास्टर रेसिपीजच्या फेसबुक चॅनलवर मी दाखवलेल्या आहेत. कसं करायचं चला बघूयात. आता ही अशी चोकायचे आंबे म्हणू शकतो आपण. पायरी आंबा घेऊ नका, पण असा पातळ सालीचा आंबा मिळतो जो आपण कापून नाही खाऊ शकत. अशा टाईपचा हा घोंट जे म्हणतात तो आंबा आहे. आणि त्याचं काय करायचं आपण वरची सालं काढायची आणि थोडस पाण्यामध्ये ते साल धुवून घ्यायचं. ते पाणी सुद्धा आपल्याला वापरायचंय म्हणून आंबा हे सगळं करायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायचंय हे लक्षात ठेवा. आणि इथं बघा मी 5 आंबे असे छान वरची साल काढून ते साल स्वच्छ धुवून त्याचंही पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. अगदी नावाला पाणी घेतलेलं आहे. आणि आता आपण ह्याचं जे वाटण आहे ते पहिला तयार करून घेऊया. ओलं खोबरं जवळपास अर्ध वळ घेतलेलं आहे मी इथं. हे बारीक चिरून घेतलेलं आहे. कारण उन्हाळ्यात नारळ तडकतात, तडकल्यावर खिसता येत नाहीत. अशा वेळेला हे असं चिरून घ्यायचं. बेडगी मिरची घेतलेली आहे. अगदी नावाला घालायची आहे, जास्त नाही. 3-4 मिरच्या इनफ आहेत. आणि थोडीशी हळद. आता हे गंध वाटून आणूया. जास्त पाणी घालू नका हा. ग्रेव्ही सारखं व्हायला पाहिजे. खरं खूप गंध पण व्हायचं नाही, असं थोडस खसमशीत व्हायला पाहिजे. असं वाटून घेऊया. हा असा मसाला व्हायला पाहिजे, खूप बारीक व्हायचं नाही. आणि कलर पण असा आला पाहिजे. खूप जास्त मिरच्या घालू नका. आता इथं बघा मस्तपैकी मी कूर्ग मधून आणलेलं हे मातीचं भांड वापरते. खोबरेल तेल, तुम्हाला जर खोबरेल तेल आवडत नसेल तर तुम्ही साधं तेल वापरा. पण आमच्या इथं कोकणी लोकांमध्ये जे कच्ची घणी खोबरेल तेल आहे म्हणजे अगदी प्युअरेस्ट फॉर्म, त्याला व्हर्जिन कोकोनट ऑइल सुद्धा म्हटलं जातं, तर ते कोल्ड प्रेस्ड असतं. तर ते तेल आम्ही वापरतो. त्याच्यामुळे आमचा स्वयंपाक इतका रुचकर होतो. पण तुम्हाला साधं तेल आवडत असेल तर तुम्ही अगदी व्हेजिटेबल ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, रिफाइंड ऑइल कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी कढीपत्ता, मोहरी, मेथी आणि 2-3 सुक्या मिरच्या हे छान तडतडले. अशी मोहरी तडतडली की ह्याच्यामध्ये आंब्याचा रस घालून टाकायचा. याच्यामध्ये हे वाटण, यात थोडंसं पाणी घालून पहिला मिक्स करून घे. मिक्सर घेऊन त्याचं सुद्धा पाणी घालायचं. आणि आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, जास्त नाही घालायचं, चवीपुरता गुळ. कारण काय हे वाटण आहे ना ते काय गोड नसणार आहे, तर त्याला चव येण्यासाठी थोडस गुळ. आणि आता हे सगळं एक जीव करून ह्याला चांगली या मसाल्याला उकळ येऊ दे. म्हणजे आपलं हे घोंटाचं जे सासव आहे ते रेडी. इथं बघा, वाव, मस्त अशी उकळ आलेली आहे. आणि
किंवा घोंटा सासव जे आहे ते आपलं रेडी आहे. यात आंबा असा शिजून मऊ होत नाही. खूप छान दिसायलाय, सुगंध इतका सुंदर आलाय. हुन हुन घोंटा सासव रेडी असा. कशी झाल्या कण पळयाची, आवडल्यात मका कमेंट्स, रिप्लाय, शेअर, सबस्क्राईब कराची मास्टर रेसिपीज. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल, आमची गेली रेसिपी घोंटा सासव, तर ही रेसिपी नक्की करून बघा. आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज. हॅपी मँगोज.